तर आरक्षणावर काल सर्वपक्षीय बैठक संपली। महाविकास आघाडीने मात्र या बैठकीवर बहिष्कार टाकला। मराठा समाजासाठी महाविकास आघाडीला वेळ नाही अशी टीका यावर फडणवीसांनी केली आहे। तर ऐनवेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय। सगळे सोयऱ्यांवर मतं जाणून घेतली, मुख्यमंत्री निर्णय घेतील अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे। तर आरक्षणाबाबत सकारात्मक चर्चा समन्वयाचीच भूमिका असल्याचंही त्यांनी म्हटलंय। तर ही दोन दृश्य आपण पाहतोय। सह्याद्री अतिथीगृहावर 2 तास ही बैठक चालली आणि आरक्षणाबाबतच्या या बैठकीला मात्र महाविकास आघाडीचे नेते गैरहजर होते आणि त्यावरच फडणवीसांनी टीका केलेली आहे। तर सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढू नका, सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीत ओबीसी नेत्यांचा हा सूर पाहायला मिळाला। शासन निर्णय काढला तर ओबीसींचं फार मोठं नुकसान होईल असंही ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे। तर कुणबी दाखले देण्याचं थांबवा, ओबीसी नेत्यांनी बैठकीत ही भूमिका मांडली आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांनी ओबीसी नेत्यांची भूमिका जाणून घेतली आहे। तर या बैठकीत काय झालं हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय। सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढू नका असं ओबीसी नेत्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान या आरक्षणावर महाविकास आघाडीने या आरक्षणाच्या बैठकीवर महाविकास आघाडीने मात्र बहिष्कार टाकलेला होता। ज्यावेळी वेगवेगळे समाज एकमेकांसमोर उभे आहेत त्यावेळी सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित येऊन मार्ग शोधले पाहिजेत। अशा प्रकारची एक परंपरा असताना केवळ राजकीय फायद्याकरता दोन्ही समाजामध्ये खोटं बोलायचं आणि आपली राजकीय पोळी भाजायची, अशा प्रकारच्या मानसिकतेतून विरोधी पक्षाने आज या बैठकीवर बहिष्कार घातला। याचा अर्थ त्यांच्याकरता कुठलाच समाज महत्त्वाचा नाही। सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भात जी काही विविध मतं आहेत ती मतं आज आम्ही समजून घेतलेली आहे। त्यात काही कायदेशीर मतं मांडण्यात आलेली आहेत तीही समजून घेतलेली आहेत। माननीय मुख्यमंत्री सर्वांची चर्चा करूनच या संदर्भात उचित निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय घेतील।